हे बघा किती सुंदर आणि क्रिप्सी झालेले आहेत आपले मेंदू वडे. तुम्ही आवाजावरूनच बघू शकता. अगदी मार्केट स्टाईल, खूप मस्त मऊसूद आणि बाहेरून कुरकुरीत असे आपले वडे तयार होतात. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. किती सॉफ्ट आणि छान असे झालेले आहेत. आणि तुम्हाला मी 2 ते 3 पद्धतीने सांगणार आहे की वडे कसे करायचे, त्यांना आकार कसा द्यायचा. तुम्ही नक्की एकदा बघा. खूप सुंदर आणि मऊसूद असे वडे होतात. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. तुमचेही वडे असेच होतील. पूर्ण रेसिपी नक्की बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण उडीद वडे करण्यासाठी मी इथे अर्धा किलो डाळ 5 ते 6 तास भिजत ठेवलेली होती. जर उन्हाळा असेल तर तुम्ही 4 ते 5 तास भिजत ठेवली तरी पण बास झालं, 4 तास. आणि हिवाळ्यामध्ये डाळ तुम्ही भिजत ठेवली तर 5 ते 6 तास भिजत ठेवा. त्यानंतर ती 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. शक्यतो कमीत कमी त्यामध्ये पाणी यूज करायचं. अजिबात त्यामध्ये पाणी यूज केलं नाही तरी तर खूपच छान. कारण मग आपण जेव्हा वडे करतो तेव्हा ते इझिली आपले बाइंड होतात त्यामुळे. आता हे आपण विक्सने एकदा मिक्स करून घेऊयात. म्हणजे थोडंसं हलकं पीठ होतं. 5 ते 10 मिनिटं हे आता आपण असंच मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी जिऱ्यांची फोडणी टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकली तरी पण चालेल. पण याने खूप छान त्याला टेस्ट येते, त्यामुळे मी टाकत आहे. पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे छान फुलून द्यायचे की ते आपण जे आपलं पीठ आहे त्यामध्ये टाकणार आहोत. खूप सुंदर याची टेस्ट लागते. त्यामुळे मी जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकत आहे. कोथिंबीर सुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकली तरी पण चालेल. मी इथे 1 चमचा मीठ टाकत आहे. चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा थोडंसं असं मऊ आणि फ्लफी झालेलं आहे. आपण ते विक्सने मिक्स करून घेतलेलं होतं पीठ. त्यामुळे वडे आपले छान फुलतात आणि आतमध्ये मऊसूद असे होतात. इथे माझ्याकडे उडीद वडे करण्यासाठी त्याचं भांडं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर मी दुसऱ्या 2 पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की वडे कसे करायचे. पण सगळ्यात पहिल्यांदा मी इथे भांड्याने तुम्हाला दाखवणार आहे वडे कसे करायचे. तेल छान मीडियम असं गरम करून घ्यायचं आणि जे भांडं आहे ते 1-2 वेळा फक्त टॅप करायचं. थोडंसं पीठ खाली आलं की लगेचच आपण वडे त्यामध्ये सोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे ही. आपला हातही जास्त भरत नाही आणि अगदी इझिली वडे आहेत ते तेलामध्ये छान असे पडले जातात. अगदी अलगद तेलातून तुम्ही बघू शकता. तळाशी ते चिपकत नाहीत, लगेचच निघतात. हलके असे गोल्डन झाले की आपण ते पलटून घेणार आहोत. असंच मीडियम गॅसवरती हे वडे 5 ते 10 मिनिटं तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनिटांनंतर मीडियम गॅसवरती छान असे गोल्डन कलर आलेला आहे आणि तळून घेतलेले आहेत उडीद वडे. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सांगते की वडे कसे करायचे. जी आपली रोजची पळी आहे, स्वयंपाकाची पळी, ती पळी घ्यायची. त्यावरती सगळ्यात पहिल्यांदा पाणी लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने आणि एक पिठाचा गोळा घ्यायचा. तो व्यवस्थित त्याला स्प्रेड करून घ्यायचा आणि एक पाण्याचं बोट घ्यायचं आणि त्यामध्ये एक होल करून घ्यायचा आहे. आपण पाण्याचा हात घेतला की पटकनच त्या होल होऊन जातं त्याला. आता हे आपण तेलामध्ये सोडूया. पळी हलकी अशी टॅप करायची आणि अगदी इझिली तुम्ही बघू शकता वडा तेलामध्ये पडलेला आहे. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सांगते. सरळ आपण ट्रेडिशनल पद्धतीने म्हणजे हातावरती करणार आहोत वडा. त्यासाठी आपण थोडासा एक गोळा घ्यायचा आहे वड्याचा. तुम्हाला जेवढे मोठे करायचे असेल तेवढा मोठा तुम्ही गोळा करू शकता आणि जेवढे छोटे करायचे असेल छोटा गोळा केला तरी पण चालेल. पिठामध्ये तुम्ही बघू शकता पाण्याचा हात घेतला की लगेचच इझिली आपलं होल होऊन जातं. आणि हे आपण दुसऱ्या हातावरती काढून घेऊया. इकडे 4 बोटांवरती ते काढून घ्यायचं आणि अगदी इझिली तेलामध्ये आपण वडे सोडून घेतलेले आहे. अशा प्रकारे केले तरी तुमचे वडे तुम्ही बघू शकता किती सुंदर मार्केट स्टाईल मस्त असे मीडियम साईजचे आपण केलेले आहे. तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता. अशाच प्रकारे हे वडे आपण आता तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत.
तुम्हाला आवाजावरूनच कळते. सुंदर झालेलं आहे. आणि सांबरची रेसिपी तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आपण सांबर केलेलं आहे, ती रेसिपी तुम्ही चेक करा. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त मऊ सूद आतमध्ये झालेले आहेत. अगदी सांबारमध्ये टाकता छान असे मुरले जातात ते. मस्तच. तुम्हाला आणखी तोडून दाखवते. किती पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. अशाच प्रकारे तुम्ही हे वडे ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि अशाच रेसिपीवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. अशाच रेसिपी सोबत आपण पुन्हा एकदा भेटूयात. थँक्यू.